कोणत्या उमेदवारांच्या मागे उभं राहायचं हे लोकशाहीने पूर्णपणे मतदारांना अधिकार दिलेला आहे आणि त्यांनी तो निभावलेला आहे. एक ग्रामविकास मंत्री म्हणून मला वाटलं होतं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपली ताकद आली तर आपण न्याय देऊ शकू. अजूनही जिल्हा परिषदेवर आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही सकारात्मक काम करू शकू. पण परळीमध्ये निकाल मला अनपेक्षित आणि निराशाजनक आहे. कारण याचं शोधूनही मला सापडत नाही की याचं कारण काय आहे. कोणत्या प्रतीचं राजकारण इथे विजयी होतं आहे आणि त्या प्रतीमध्ये जर मी नाही बसत असेल तर मी सांगितलं की वेळोवेळी मला राजकारणामध्ये याच्यासाठी एक्झिट घेण्यासाठी माझी तयारी असेल. कारण मी माझ्या तत्वांना फार बळी देऊन राजकारण करेन असं नाही. मला वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणण्यात मला यश जरी आलं तरी परळीनी जो 4-5 मतांचा कल आम्हाला द्यायला पाहिजे तो देऊ शकले नाही. त्याच्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे मी चर्चा करेन आणि या जबाबदारी घेऊन ग्रामविकास मंत्रिपदाचा राजीनामासुद्धा मी मुख्यमंत्री महोदयांकडे देत आहे.